दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हात. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू का पप्प्याची चिंता कर? पप्प्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण पोषित? या जगात फक्त आई वडील आणि संत सोडतात, तिसरा माणूस आपला नाही. आता हे मित्र जे आपल्या मागे हिंडतात 5 वाजता, हे फक्त पाजितो म्हणून हिंडतात. पाजायचं बंद कर, हे त्या मौतीला येणार नाही. मौतीला तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणुसकीन फिनुसकी, गाजरं खात नाही लोक कोणाला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हा तुम्हाला आणि मला झालेला भ्रम आहे का मला लय माणुसकीन, मला लय लोक मानित्यान, लय लग्नपत्रिके येत्यान, लय कार्यक्रमाचं आमंत्रण देत्यान, लय लोक मला मानित्या. पागल आहे तू, पागल आहे, पागल, पुरा पागल आहे, पुरा. का आपल्याला वाटतं लोकांचं समाजाचं आपल्यावर प्रेम आहे? बावळटपणा डोक्यातून काढून टाका. गावठी भाषा सांग का, भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुली इथं. तुपाच्या डब्यात तूप येतवर त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप संपलं का त्याचा मुक्काम खेळ्याला आहे. त्याला तार आहे, येईन त्यानं भरायचा, जाऊन द्यायचा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. आपल्याला वाटतं मला लय लोक मानित्या. महाराज, या जगात देवाचा बाप सुटला नाही तर तुम्ही कोण? बाप सुटला नाही, देवाचा बाप. आणि कर्माच्या तडक्यातून देवानं स्वतःचा बाप सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? हे मित्र सोडून द्या. हे प्रियशी मित्र पागल आहेत, पागल. काही लोक म्हणतात तिचं माझ्यावर प्रेम आहे. चुत्या आहे तू, चुत्या. तुला काय वांग कळत प्रियशी? येणा आहे तू, येणा. कोणत्याही प्रियकरानं सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का? अरे देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकटं, तर हे एक कांडी चूक हित. तुम्हाला राग येईल महाराज. फक्त महाराज, या जगात आतापर्यंत प्रेम केलं असेल तर ते फक्त दोघांनी, एक आई वडील आणि 2 संत. 9 महिने कृषी ठेवलं, 3 वर्ष दूध पाजलं, 20 वर्ष सांभाळलंय. काय अपेक्षा आहे? सर्व्हिसवाली मंडळी ध्यानात ठेवा, जिनं दूध पाजलं तिनं कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही. कोण कुणावर प्रेम करायला मोकळाय? माणसाची बायको सुद्धा 3 वर्षात 3 अंकी वाक्य बोलते. 3 वर्षात. ऐका, 3 वर्ष लग्नाचे पहिल्या वर्षी बायको फार सिस्टमॅटिक बोलते. अहो अहो अहो, ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. ऐकू येत नाही का? दुसरं वर्ष. कान फुटले का? 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी नाना आमच्या बोकांडी का? माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्या लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. या जगामध्ये फक्त आणि फक्त प्रेम केलाय ते फक्त आई वडील आणि संत. तिसऱ्याने केलं नाही. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही? मापल्या कीर्तनाला बोलावं लागतं. जगात कोणी प्रेम करायला मोकळा नाही. व्याख्या सांगून टाकतो या जगाची. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची माणसाच्या ज्ञानावर अवलंबून असते. हे वाक्य आपलं 13 मिनिटापूर्वी होतं. आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादकोणी, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव येत.
मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं म्हणजे मग काय उभे घेते ना. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, बापाला उचलून आपडणारी पोरं, 90 मारणारी पोरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे पुढारी भाडारी कार्यकर्ते सगळ्या मंडळीला धन्यवाद. आता काळोखे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचा विचार घरी गेले का. हो ए ही कीर्तन एक वाक्य सांगा मला. ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण काळाची गरज आहे. थोडं कानाला वाईट आहे. बसलेल्या सगळ्या लोकांना पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरण ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. हा माणूस काय म्हणत होता. आता थोडं वाईट वाटेल कारण ते डायरेक्ट आहे. कारण लोकांना खरं ऐकायची सवय नाही. लोकांना एक वाक्य ध्यानात ठेवा, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. त्रास आहे ना, आणि त्रास जर झाला नाही तर ते सत्य नाही. एक वाक्य सांगू, मंदिरातल्या कलशाच्या कोणी पाया पडला नाही किंवा मंदिराच्या पायरीच्या कोणी पाया पडला नाही, पण मूर्तीचं दर्शन घेतल्याशिवाय राहिला नाही. का? ज्यानं घाव सण केले त्याला देव पण येत असत. गाव सण करायला शिका. आता हा माणूस युवा नेतृत्व कार्यकर्ता झाला, महेशदादांचा सत्कार त्याने ठेवला. ही माणसं मोठी झाली याला कारण आहे, समाजाचे आघात सण करावं लागतात तेव्हा मोठं होत असतं. डायरेक्ट मोठं होण्याचे स्वप्न कधी पाहू नका. कोणी उठायचं ना, हे बावळाटपणा करू नको. माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. 3 आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि राजकारणातला माणूस संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठा होऊ शकत नाही. आतापर्यंत तुम्ही कुणाच्या बंगल्यावर वाचलं का हो? सासऱ्याची कृपा, मिवणीचा आशीर्वाद. त्याला आशीर्वाद कोणाचे लागतात? संतांचे नाही तर आईबापाचे. आपल्याकडे काय आशीर्वाद? आपल्याकडे काय? बहिणीला दिवाळीला आणायचं नाही आणि मिवणीच्या संसाराची काळजी केल्याशिवाय राहायचं. मग मिवणीनं बंगला बांधला आणि त्याला नाव दिलं प्रयत्न. प्रयत्न. यानं बंगला दिला आणि याने याच्या बंगल्याचं नाव बांधलं सहकार्य. मग याच्या पोरानं गाडी घेतली आणि त्याच्यावर नाव दिलं सत्याभाष. फायनल सुरू अभंगाला. आज कीर्तनाला घेतल्या अभंगामध्ये नामदेवराय मागतात. आता मागायचं म्हणजे आपलं काही बी, आपलं दरिद्री मागणं. काय करू देवा, काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय. काही नालायक तर देवाला सांगायचं काय करू देवा. अरे ते चांगलं चाललं होतं काय आवाज पहिल्यासारखा करा, पहिल्यासारखा. बंद झाले दोन. अरे ते चांगलं चाललं होतं, बंद झालंय. हॅलो, येईल येईल आवाज. ते चांगलं चाललं होतं काय बोट घातलं त्याच्यात, बंद झालं कधी. आणतो इकडे हागे खाली हळूच. येईल येईल. अरे याची पिन त्याला चालते का? याला पिन बसून बघणार. हा चालू आहे ना. हॅलो, खोस त्याला पिन चाल पटकन. हा इकडे खाली घेत पटकन. ऐकणाऱ्यांचा मूड खराब होतो, मजा राहत नाही त्याला. झाला चालू पाय? झालाय का? येत आवाज येते का? ते तिकडे माग आवाज जात नसेल आता, तिथलं बॉक्स फिरवले म्हणून. येईल येईल. त्याचं तोंड तिकडे कर रे. अरे तिकडे बॉक्स आहे एक खुर्चीवर. यश मग चालू कर ना. याला पाड आडवं चाल, टाइम होतो. अरे असू दे, त्याच्यावर पाड आडवा. हा बस.
सगळे बाबा इकडे इकडे ए तू इकडे बॉक्स बसून बाजूला ये, इथे ये. कानाला त्रास होईल तुझे इकडं तू ये रे इकडं हा बस गायक होता कोणी जन मंडपाने बाई शिचवारे सगळ्या मंडळी कळके पाटलावर प्रेम करणारे सगळे भक्तजनांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. महिला मंडळ 3 गोष्टी तुम्हाला सांगतो, पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. काळ बदलत आहे किंवा नाही आहे ए बोलत जायचं कीर्तनाने. काळ बदलत आहे, काळ बदलत आहे. नीट वाक्य आहे का ए काळ बदलत आहे. एक काळ कुणासाठी थांबायला तयार नाही. लय बारीक वाक्य आहे का बरं का, गुस्सायचं आपल्याला अभंगाकडे. काळ बदलत आहे. बदलत आहे आणि काळ कुणासाठी थांबायला तयार नाही. मग ह्या धावपळीच्या काळात गुस्सत आलं बरं का आपण अभंगाकडे. काळ तर कुणासाठी थांबला नाही, काळ तर बदलत चाललाय. त्याला आवाज येतो. काळ तर बदलत चाललाय. मग मला एक सांगा, या धावपळीच्या काळात आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाहीत काय? करतोय. तुमचा आणि माझा प्रयत्न सुखासाठी नाही काय? हा किंवा नाही आहे. आता आता करंट लागला ऐकणाऱ्याला. करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं झालं मलाही सोपं झालं. काळ तर कधी थांबत नाही, काळ तर बदलत चाललाय आणि तुम्ही मी तर सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय. मग आता तुम्ही आणि मी जर सुखासाठी प्रयत्न करतोय तर जगात सुख नाही का? आहे. लई सावध राहा बरं का, आता उत्तर क्लिअर येतील तुमच्या कोणीच येतील उत्तर. जगात सुख आहे. मग या जगात जर सुख आहेच तर तुम्हाला आणि मला सुख मिळत नाही का आपण प्रयत्न करीत नाही? वाक्य बारीक आहेत पण विचार करायला लावणार आहे. थोडे परत मागं नेऊन आणतो, परत वाक्य पहिल्यापासून मागं येतो. काळ बदलत चाललाय, कुणासाठी थांबला नाही. तुम्ही मी सुखासाठी प्रयत्न करतोय पण आपल्याला सुख मिळत नाही. मग मला उत्तर द्या, सुख तुम्हाला मिळत नाही का प्रयत्न नाही? मिळत नाही. मिळत का नाही? तर ज्याच्या सुख आहे त्याचं ज्ञान नाही. आपण सुख सापडतो कशात? बंगला पुरा झाला सुखी. अहो महाराज तुम्ही ज्याच्या सुख शोधता त्याच्यात सुखच नाही. पण ज्याच्यात सुख नाही त्याच्यात आपण शोधतोय कारण त्याचं आपल्याला ज्ञान नाही. मग संसार ही क्रिया प्रक्रिया अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? संसार ही क्रिया पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पुरी होणार नाही आणि आपण तो पुरा करायचा प्रयत्न करतोय. आपला प्रयत्न काय आहे? पुरा करायला. एखाद्या आजीबाईला विचारा कसं काय चाललंय? तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तू येडी आहे बाई. तिसरीचं जमत तर पहिली बाळातपणाला येते तर दुसरी ऑपरेशनला येते. तू मोकळी कधी होती? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माझ्या वेदीला जन्म माझा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माझ्या वेदीला जन्म माझा. याचा अर्थ संसारात सुख आहे पण तुम्हाला आणि मला त्याचं काय नाही? ज्ञान. बस फिट बसलं कीर्तन. काय नाही. आता एक खरंच सांगा, खरंच ज्ञान नाही. तुम्हाला आणि मला खरंच ज्ञान नाही. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उर फाट्या बावलीच. ते नवरी बाला नाही ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. आता आपण येडेत कशाने?
येडे आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. आणि तुम्हाला आणि मला जर ज्ञान आलं नाही तर सुख मिळणार. तुम्हाला आणि मला जर ज्ञान आलं नाही तर सुख येऊ शकत नाही, कधीच नाही. कारण काय नाही, ज्ञान. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक. आता सगळ्यांना एक आहे, मला एक तुम्हाला एक. मग तुम्हाला साधारणपणे सुना किती असतील? एक मुलगा म्हणल्यावर सुना किती? 3. एक, बरोबर आहे. आता एक सून आहे तुम्हाला, तुम्ही उद्या मेल्या, तुमच्या टोटल इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. तरी तुम्हाला एक सून का सण होत नाही? ज्ञान नाही, ज्ञानच नाही. बायको उचलून आपटली, मेली बायको, 30 वर्ष जाऊन बसला, काय नाही. 10 लाख रुपये एकाला भोक्साची सुपारी घेतली, भोकाच नाही. भोक्साला काय 5-10 मिनिटं लागली. 45 वर्षी जाऊन बसला, खर्ची तो कवा एक. मग काळोखे पाटलांच्या अभिष्ट चिंतनाला पहिला मंडळ. तुम्हाला 3 गोष्टी सांगतो, पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. एक, पाणी जपून वापरा, पाण्याचा वापर गैर करू नका. आता पुणे जिल्ह्याला पाणी का पडत नाही? इथं ज्ञानोबा तयार झालाय, इथं तुकोबा तयार झालाय, इथं दुष्काळ पडेलच कसा. पुणे जिल्ह्याला कधीच दुष्काळ पडू शकत नाही. का? अरे जिथं रेडाव्यात बोललाय तिथं निसर्ग काय करेल, जिथं निर्जीव भिंत चालली तिथं निसर्ग काय बरेल, आणि जिथं दगड तरली तिथं माणसं का तरणार? गाठ्याला बांधलेली काय तरली? दगड तरली. आणि ह्या मातीत स्वराज्याचं रत्न जन्माला आलंय, ही छत्रपतीची माती आहे. म्हणून पुणे जिल्ह्याला कालही दुष्काळ नव्हता, आजही नाही, आणि माहिती म्हणून सांगून ठेवतो, पडणारही नाही, कधीच पडणार नाही. का? अरे इथं घोड्याच्या टापानं टापरलेली माती आहे, ज्ञानाच्या खुरानं उखडलेला जिल्हा आहे, आणि वैराग्याच्या खुरानं नांगरणी केलेलं राष्ट्र आहे. इथं शिवाजी महाराजांच्या मातीनं घोड्याने टापाने माती उकरली, इथं ज्ञानाच्या खुरांनी माणसं सुखी केली, आणि तुकोबारायच्या वैराग्याच्या जळजळीनं गाथा तयार झाला. सरदाराच्या पोराला पाहिलं नव्हतं, सरदाराच्या पोराला पाहिलं नव्हतं, तरी सरदाराच्या पोराने सांगितलं होतं, राजांना पाहिलं नव्हतं तरी, खबरदार जर टाच मारणी चाल पुढे चिल्लड उडवीन राय राय एवढ्या ही माती आहे. ही कविता आपल्या एखाद्या याडपटाला म्हणायला हवं. खबरदार जर टाच मारणी चाल पुढे चिल्लड्या, आपलं पोरगा असं म्हणायला बसलंय, खबरदार जर टाच मारणी चाल पुढे चिंदण्या उडवीन राय राय एवढ्या. हे रक्त कसं आहे? मग तुम्हाला कधी दुष्काळ पडला नाही, आणि पडणारही नाही. शिवाजी महाराजांच्या ही माती कशी आहे? टाळी 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 ही कोण रे? राजे 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 राजे. राजाची माती, आवाज रे, राजाची माती तुम्ही कानाला लावा राजे, राजाची माती तुम्ही कानाला लावा राजे. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल, तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे हे रत्न. आई साहेब, मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेंच्या पायावर ठेवली, राजेंचा चेहरा मला उतरलेला दिसला. आई साहेबांनी सांगितलं, थाना ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशीच कोंडाण्यावर स्वारी आहे, आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कुणाचं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51
55 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज की आणि ही माती कशी आहे? मेरे देश की धरती कोणी आवाज दे. टाळी टाळी. देश की धरती सोना उगले उगले रे मोती